चला तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या रेसिपी ब्लॉगमध्ये. आजची अशी रेसिपी एकदम नवीन आहे. तुम्ही कधी ट्राय केलेली नसेल. गवारीच्या शेंगामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकायचे आपल्याला. त्याच्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे. त्याच्यामध्ये गवारीच्या शेंगा घेतलेल्या आहेत, बारीक हाताने व्यवस्थित निसून घेतलेल्या आहेत. छान असं त्याला आपल्याला परतून घ्यायचे पहिले शेंगाच परतून घ्यायच्यात. त्याच्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घ्यायचे, बेसन पीठ चाळून घ्यायचे. बेसन पिठामध्ये गाठी वगैरे असतात, मस्तपैकी चाळून घ्यायचं आणि छान असा पिठाचा कलर चेंज होईपर्यंत आणि शेंगा छान भाजून घ्यायच्यात आपल्याला कढईमध्ये. तेल वगैरे काही गरज नाही, पण वाटलं तर तुम्ही ॲड करू शकता. मी हे 1 चमचा घातलेला आहे. तेल ॲड करून घ्यायचे आणि मस्तपैकी त्याला असं आपल्याला 2-3 मिनटं छान भाजून घ्यायचे शेंगाला. प्रत्येक वेळेस त्याच प्रकारच्या भाज्या खायचं म्हणलं की कंटाळा येतो. बनवायचाही कंटाळा येतो आणि खायचाही कंटाळा येतो. छान असा कलर चेंज झालेला आहे. शेंगा छान मी काढून घेणार आहे. बघा मस्तपैकी छान असं बेसन पीठ लागलेलं आहे. जास्तही बेसन पीठ ॲड करायचं नाही. बेसन पीठ मी याच्यासाठी ॲड केलेलं आहे, कारण बेसन पीठ ॲड केल्याच्या नंतर आपल्याला शेंगदाण्याचा कूट कमी लागतो वापरायला. मस्तपैकी छान अशी भाजी आपली आळून येते. आणि तुम्हाला सुक्कं खायचं असेल तर तुम्ही त्या प्रकारे हे बनवू शकता. आणि ज्या कढईमध्ये मी शेंगा वगैरे भाजून घेतलेले आहेत, त्याच कढईमध्ये आपण फोडणीची तयारी करून घेऊया. जास्त भांडे वगैरे ॲड करायची गरज नाही आहे. जिरे मोहरी छान आपल्याला तडकून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मोठे 2 छान असे कांदे मी कट करून घेतलेले आहेत. कांदा ॲड करून घ्यायचा आहे. कांदा छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा भरपूर घालायचा आहे. कांदा घातला की भाजी छान होते. मस्तपैकी कांद्याला चेंज होईपर्यंत, कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. मस्तपैकी कांद्याचा कलर चेंज झाला, त्याच्यामध्ये 1 चमचा मी घालणार आहे धना पावडर. धना पावडर घातल्याच्या नंतर आपल्याला घालायची आहे हळद 1 चमचा आणि 2-3 चमचे लाल तिखट घालणार आहे. तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला जर कमी तिखट खायचं असेल तर तुम्ही कमी तिखट करा. 3 चमचे मी घातलेलं आहे. 2 चमचे मी घालणार आहे कांदा मसाला. कांदा मसाल्याने छान भाजीला ग्रेव्ही येते. मस्तपैकी सगळा मसाला आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. छान परतून झाला की मस्तपैकी मसाला छान परतला की मग मस्त भाजीही छान होते. त्याच्यासाठी मसाला छान पहिले परतून घ्यायचा. ज्या आपण शेंगा भाजून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्यात. जसं आपण मसाला परतून घेतलेला आहे त्याच प्रकारे आपल्याला शेंगाही त्या मसाल्यात छान असं कोटिंग होईल असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. मस्तपैकी छान अशी माझी कोटिंग झालेली आहे, तुम्ही बघू शकता. छान मसाला लागला की भाजी पण छान होते. आणि मस्तपैकी आता त्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. शेंगदाण्याचं कूट बी छान मिक्स करून घ्यायचा. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अशी ही भाजी खाऊ शकता. मला टिफिनला द्यायची आहे म्हणून मग मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहे. 1 वाटी मी पाणी घेतलेलं आहे. जास्त नाही घ्यायचं, 1च वाटी, कारण आपण शेंगा छान परतून घेतलेले आहेत. 2 ते 3च मिनटं लागणार आहेत कमी गॅसवर त्याला मस्तपैकी झाकून ठेवायचं. बघा 2-3 मिनटात भाजी आपली रेडी होते. मस्तपैकी छान असा कलर आलेला आहे भाजीला आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे बनवलेली आहे मी. कशी वाटली रेसिपी नक्की कळवा. तुम्हीही ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर अशा नवनवीन रेसिपीज मी ट्राय करत असते. तुम्हाला जर आवड असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजची माझी अशी ही रेसिपी होती. साधी, सोपी, कमी साहित्यात होणारी आणि एकदम छान. तोंडाला पाणी सुटलंच असेल असं बघून तुमच्या. वरून छान अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. टिफिन वगैरे असेल किंवा घरीही खायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. चला तर भेटूया पुढच्या रेसिपी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा ही रेसिपी. बाय.